मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन प्रोसेस कशी करायची ती गोष्ट बघितलेली होती. आता पुन्हा आणि आपण लॉग आउट झालेलो आहोत आणि पुन्हा लॉग इन करून आपण आता आपल्या विद्यार्थी पटसंख्येनुसार नेमका कोणता प्लॅन निवडायचा आहे, तो प्लॅन कसा परचेस करायचा आहे, या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आपण मुख्य पृष्ठावरती गेल्यानंतर लॉग आउट झालेलो आहोत. पुन्हा लॉग इन करतो. लॉग इन पेजला आपण या ठिकाणी जातो. लॉग इन कसे करायचे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. साइन इन विथ गुगल हाच ऑप्शन निवडून आपल्याला लॉग इन करणे सोपे जाते, हे आपण पाहिलेले आहे. पुन्हा आता आपण मुखपृष्ठावरती येऊया. या ठिकाणी समग्र प्रगती पुस्तकाची एक इमेज दिसते, त्याच्या ठिकाणी खाली माहिती दिलेली आहे आणि तिथेच अधिक माहिती आणि प्लॅन्स पहा हा ऑप्शन आहे. या टॅबला आपल्याला क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती दिसते आणि ते कसे वापरायचे या संदर्भात माहिती आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला वेगवेगळे प्लॅन दिसतात. या ठिकाणी आपल्या विद्यार्थीच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपल्याला वेगवेगळे प्लॅन दिसतात. या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यार्थी पटसंख्येच्यानुसार आपल्याला हवा आहे तो प्लॅन परचेस करू शकतो. आता आपण सुरुवातीला आपल्या सोयीसाठी आपण पहिल्यांदा हा प्लॅन कसा परचेस करायचा तो पाहूया. त्या प्लॅनला मी क्लिक केल्यानंतर बघा, पुन्हा लॉग इन होण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर आपण फक्त साइन इन विथ गुगल ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा आहे त्या आपल्या शाळेच्या लॉग इनच्या पेजला जात आहोत. या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, विद्यार्थी व्यवस्थापन आणि शिक्षक व्यवस्थापन. तर ते वापरण्या अगोदर आपण आपला प्लॅन परचेस करूया. आता आपण हा प्लॅन कसा परचेस करणार आहोत हे विचारलेले आहे. या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत, एक पे नाव विथ रेझर पे वाया UPI मॅन्युअल. जर आपण UPI मॅन्युअल हा ऑप्शन निवडला तर या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिला जातो. तो नंबर आपल्याला त्या नंबरला ते पेमेंट करायचे आहे, किंवा या नंबरला आपण डायरेक्ट फोनवरून पेमेंट करू शकतो, किंवा चूज फाईल आणि त्यानंतर जे त्याचा स्क्रीनशॉट आहे फोनपे किंवा गुगल पेवरून आपण जे पेमेंट केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला इथे टाकायचा आहे. तो स्क्रीनशॉट कन्फर्मेशन होऊन झाल्यानंतर तुमचा प्लॅन ॲक्टिवेट होणार आहे. या पद्धतीने आपण फोनपेद्वारे पेमेंट करू शकतो. आता इथे दुसरा एक ऑप्शन आहे, तो आहे पे नाव विथ रेझर पे. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. आणि या ठिकाणी तुम्हाला QR कोड दिसतो, तो QR कोड आपण आपल्या UPI ॲपवरून जर स्कॅन केला तर आपण डायरेक्ट पेमेंट ऑप्शनला जातो आणि त्या ठिकाणी आपण तो हवा तो प्लॅन परचेस करू शकतो. या ठिकाणी 25चा प्लॅन परचेस करत आहे. तुमचा प्लॅन परचेस झाल्यानंतर कन्फर्मिंग पेमेंट तुम्ही फोनपेवरून किंवा कोणत्याही गुगल पेवरून ज्या ॲपवरून पेमेंट करता ते पेमेंट केल्यानंतर तुमचे पेमेंट सक्सेसफुल झालेले आहे अशा पद्धतीने मेसेज येतो आणि तुमचा प्लॅन ॲक्टिवेट झालेला दिसून येतो. तर या पद्धतीने बघा, तुम्हाला तुमचा प्लॅन ॲक्टिवेट झालेला दिसतो आणि तुम्ही त्या मेन डॅशबोर्डला गेलेला तुम्हाला आढळून येतं. तर या पद्धतीने तुम्ही तुमचेही प्लॅन परचेस करू शकता. आता प्रत्यक्षात HPC कार्डसाठी जे दोन मुख्य ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचा वापर कसा करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.